भारतीयांना सोन्याचं प्रचंड आकर्षण आहे। गेली अनेक शतकं गुंतवणुकीचं भक्कम माध्यम म्हणून सोन्यानं मान्यता मिळवली आहे। विशेषतः गेल्या 10-12 वर्षांमध्ये यात फार मोठी वाढ झाली आहे। 2001च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जगावर अस्थिरतेचं सावट पसरलं आणि सोन्यातील गुंतवणुकीत हजारो पटीनं वाढ झाली। भारतामध्ये 2 ते 3च सोन्याच्या खाणी आहेत। त्यापैकी एकाच खाणीवर सोनं उत्खनन करणं व्यावहारिकदृष्ट्या परवडतं, पण तिथला पुरवठा अत्यल्प असल्यानं सोन्याची आयात होते। गेली काही दशकं भारतामध्ये वर्षाकाठी 800 ते 900 टन सोनं आयात केलं जात आहे। दुसरीकडे 2001 साली सोन्याचा दर 10 ग्रॅमला 4000 रुपये इतका होता। तो या वर्षीच्या सुरुवातीला 33,000च्या टप्प्यात जाऊन बसला। साहजिकच सर्वाधिक परतावा देणारं सुरक्षित आणि तितकंच तरल गुंतवणुकीचं माध्यम म्हणून सोन्याची मान्यता आणखी एकदा अधोरेखित झाली, पण त्यामुळे आयातीवरील खर्च फार मोठ्या प्रमाणात वाढला। सोन्याचा दर किती वाढत असला तरी सोन्याची आयात कमी होत नसल्याचं चित्र भारतामध्ये दिसून आलं आहे। गेली काही वर्ष सातत्यानं 800 ते 850 टन सोन्याची आयात होत असताना यंदा मात्र प्रत्येक महिन्याला 100 ते 150 टन आणि त्याच्याहून अधिक सोन्याची आयात होताना दिसून येत आहे। त्यामुळे सर्वच आर्थिक क्षेत्रामध्ये आणि अर्थ खात्यामध्ये विशेषतः धोक्याची घंटा वाजू लागली आहे। 2002 ते 2005 या कालावधीत 800 टन सोनं आयात करण्यासाठी 32,000 कोटी रुपये अर्थात 711 कोटी डॉलर खर्च करावे लागत होते। पण आता दरात मोठी वाढ झाल्यानं तेवढंच सोनं आयात करण्यासाठी तब्बल 2,16,000 कोटी रुपयांचं परदेशी चलन खर्च करावं लागतं। याचाच सरळ अर्थ असा की देशाचं 3,600 कोटी डॉलर इतकं चलन केवळ सोने आयातीवर खर्च होतं। त्यामुळे देशाचं आयात बिल प्रमाणाबाहेर वाढलंय। त्याची परिणिती चालू खात्यावरील तूट वाढण्यात होत असून गेल्या 2 महिन्यात ही तूट एकूण जीडीपीच्या 6.7% इतकी झाली आहे। त्यामुळे भारताच्या चलनाचं अवमूल्यन होत असून ते रोखण्यासाठी आयात कमी करणं क्रमप्राप्त ठरतंय। त्यानुसार सोनं आयातीवर अनेक निर्बंधही घालण्यात आलेत। रिझर्व्ह बँकेनं सर्वच बँकांना आणि खासगी कंपन्यांना केवळ निर्यातीसाठी गरज भासेल तेवढंच सोनं आयात करण्याची परवानगी देण्यात आली आहे। त्याचबरोबर टप्प्याटप्प्यानं आयात कर 8% नेलाय। एकीकडे हे निर्बंध घातले जात असताना दुसरीकडे मात्र सोन्याची मागणी कायम आहे। सर्वसामान्यांचा सोन्याच्या गुंतवणुकीवर असलेला विश्वास तसूभरही कमी झालेला नाही। त्यामुळे बाजारात मागणी टिकून आहे, पण सोनंच मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही आहे। मागणी तसा पुरवठा या सिद्धांतानुसार जर अधिकृत मार्गाने सोनं उपलब्ध झालं नाही तर त्याची तस्करी होणार किंवा ते चोरट्या मार्गाने आणलं जाणार हे उघडच आहे। अशातच आयात करातील प्रचंड वाढ या तस्करीला खतपाणीच घालेल। सध्याच्या दरानुसार 8% इतका आयात कर म्हणजे किलो मागे 2,10,000 रुपये इतका दरात फरक पडतोय। मोठ्या प्रमाणात खरेदीदाराला ही आकडेवारी आकर्षक वाटतीये। त्यामुळेच अनेक वर्ष बंद पडलेली सोन्याची तस्करी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। 90च्या दशकाच्या सुरुवातीला सुवर्ण नियंत्रण कायदा म्हणजेच गोल्ड कंट्रोल ॲक्ट सर्वसामान्यपणे लोकांना आणि सराफी व्यापाऱ्यांना जाचक ठरत असल्यानं बाजूला करण्यात आला होता। त्यानंतर सोन्याचा व्यापार कैक पटीनं वाढला, पण सध्या सोन्याची आयात फार मोठ्या प्रमाणात आणि विक्रमी पद्धतीनं होत असल्या कारणानं चालू खात्यावरील तूट वाढत आहे आणि त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसत आहे। त्यामुळं शासनानं घातलेली विविध निर्बंध ह्याच्यामुळं चोरटी आयात जी थांबली होती ती पुन्हा एकदा डोकेवर काढते की काय अशी शंका तज्ज्ञांना वाटत आहे। तिथलं अर्थकारण पाहता ते होण्याची शक्यताही आहे। BNews साठी कॅमेरामॅन राहुल जगतापसह अमोल माळी।